नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। श्रीगोंदा तालुक्यातील भावडी ग्रामपंचायतीच्या विहिरीचे पाणी मिळवण्याची मागणीकरिता भावडी येथील ग्रामस्थांनी लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं जिल्हा परिषद कार्यालयात 8 एप्रिल पासून आमरण उपोषण सुरू केलंय। श्रीगोंदा तालुक्यातील भावडी ग्रामपंचायत येथे 1965 पासून ग्रामपंचायतच्या मालकीची विहीर आहे। या विहिरीतील पाणी पिण्यासाठी व जनावरांसाठी उपयोगात येते, परंतु काहींनी या विहिरीवर अनधिकृतपणे ताबा घेऊन त्यावर मोटारी बसवून पाण्याचा वापर स्वतःसाठी करतात। हे करताना भावडी गावातील अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना पाणी मिळत नसल्याने ते पाण्यापासून वंचित राहतात। या विहिरींवरील अनधिकृत मोटारी बंद करून पाणी मिळावे याकरिता भावली ग्रामस्थांनी अनेक वेळा निवेदन, मागणी व आंदोलन केलं, परंतु त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत। अखेर भावडी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अनधिकृत मोटारी बंद करून पाणी मिळण्याच्या मागणीकरिता निवेदन दिले व मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरू केलं। यामध्ये दत्तात्रय किसन शिंदे, संदीप अर्जुन शिंदे, नाना रमेश शिंदे, बापूराव रामचंद्र शिंदे, संदीप बाळू शिंदे, दादा कोंडेबा शिंदे, अशोक बाळू शिंदे, गुलाब नामदेव शिंदे, उषा संजय शिंदे, हिरा संजय शिंदे, पार्वती रामचंद्र शिंदे, अलका अशोक शिंदे, हौसाबाई ज्ञानदेव शिंदे, सुनीता सुनील शिंदे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत। प्रथमतः आपणा सर्वांना जय लवजी। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील हे प्रकरण आहे। श्रीगोंदा तालुक्यातील भावडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा बिकट प्रश्न, पिण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। भावडी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या 4 वर्षापासून प्रशासनाच्या दालनामध्ये लहुजी शक्ती सेनेसह गावातील ग्रामस्थ वेळोवेळी आंदोलन केली, परंतु श्रीगोंदा तालुक्यातील पंचायत समितीला या आमच्या आंदोलनाची जाग आली नाही। म्हणून लहुजी शक्ती सेनेनं संबंधित ग्रामस्थांना घेऊन अहिल्यानगरच्या जिल्हा परिषदेच्या गेट समोर हे आमर उपोषण ठेवलेलं आहे। तरी या उपोषणकर्त्यांची मागणी आमच्या गावामध्ये हक्काची ग्रामपंचायतची विहीर असून पण त्या ठिकाणी खाजगी मालकाने त्या ठिकाणी कब्जा केला। तो त्या ठिकाणी पिण्याचं पाणी घ्यायला मज्जाव करतो। पाणी घेण्यासाठी गेले असता त्या महिलांना, पुरुषांना शिवीगाळ करतो, त्या ठिकाणी पाणी घेऊन देत नाही। या संदर्भात पंचायत समिती समोर लहुजी शक्ती सेनेने वेळोवेळी आंदोलन केले। त्या आंदोलनाचा फायदा असा झाला, पंचायत समितीच्या बीडीओने त्या ठिकाणी चौकशी केली असता त्या ठिकाणची विहीर खरोखर ही ग्रामपंचायतच्या हद्दीत आढळून आलेली आहे। तरी सुद्धा प्रशासन जाणीवपूर्वक त्या प्रकरणामध्ये दुर्लक्ष करत आहे। जर प्रशासनाने त्या ठिकाणी लक्ष जर घातलं, खरोखर त्या विहिरीचं पाणी सर्वसामान्य गावातील जनतेला पिण्यासाठी उपलब्ध होईल अशी परिस्थिती आहे। परंतु हे दळबद्री प्रशासन या प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून आज हे ग्रामस्थ त्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे। आणि म्हणून मी आपण मीडियाच्या माध्यमातून या प्रशासनाला सांगतो, आपण या श्रीगोंदा तालुक्यातील भावडी या ठिकाणचा जो पाण्याचा प्रश्न आहे तिथं आपण जातीने लक्ष घालावा आणि या सर्व कुटुंबियांना पिण्याचं पाणी उपलब्ध प्रमाणात मिळावं असं मी आपल्याला जाहीर आवाहन करतो, विनंती करतो, आपण ते उपलब्ध करून द्यावा। या ठिकाणी सर्व भावडी गावातील आम्ही सर्व ग्रामस्थ आणि माता भगिनी, महिला मंडळी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आम्ही या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत। परंतु सातत्याने 25/2021 मध्ये आम्ही या पंचायत समिती समोर उपोषण केलं पिण्याच्या पाण्यासाठी, वापराच्या पाण्यासाठी। त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारची या प्रशासनाने दखल घेतली नाही। त्यानंतर 11/6/2024 ला या ठिकाणी आम्ही जलजीवनचं काम चालू जलजीवनचं तरी या ठिकाणी आम्हाला जलजीवन पाणी मिळावं ही अपेक्षाने या ठिकाणी आम्ही सर्व 25-30 महिला या ठिकाणी अख्खे ग्रामस्थ माता भगिनी या ठिकाणी बसलो, परंतु त्या ठिकाणी सुद्धा या प्रशासनाने आमची निराशा केली। आज या ठिकाणी संपूर्ण पाणी टंचाई असताना सुद्धा आणि पाणी टंचाई असताना सुद्धा जनावरांचे, पिण्याचे आणि म्हाताऱ्या माणसाचे या ठिकाणी हाल होत आहेत आणि हे हाल या प्रशासनाला अद्यापपर्यंत दिसलेले नाही। आज या ठिकाणी पूर्णपणे आम्हाला या ठिकाणी बीडीओ साहेबांनी, गटविकास अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पत्र दिलं 2021 ला की बाबा ही विहीर, या लगतची विहीर शाश्वत पाणी आहे,
ती पाणी शाश्वत पाणी असताना सुद्धा संपूर्ण शासकीय नकाशाप्रमाणे असताना सुद्धा या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी शेतीसाठी पाणी वापरतो आणि 200-250 लोकांना वेठीस धरून या ठिकाणी लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी रोखतो। या पिण्याच्या पाण्यासाठी आणि वापराच्या पाण्यासाठी या लोकांचा हातोनात हाल होत आहे। लांब पाण्यासाठी वन भटकंती करावं लागत आहे। यामुळे या ठिकाणी या सर्व महिला मंडळी या ठिकाणी ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहोत। 2 तारखेला निवेदन दिले, या ठिकाणी 8 तारीख आहे। पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कुणाची अद्यापर्यंत चौकशी केली नाही, कुठल्या नकाशाप्रमाणे कोणती पाहणी केली नाही, कुठल्याही प्रकारे त्यांनी पुन्हा या ठिकाणी विचारणा केली नाही। या दळभद्री सरकार या ठिकाणी या प्रशासन मी यांचा या सर्व समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो। आम्हाला जर या ठिकाणी न्याय या ठिकाणी नाही मिळाला तर आम्ही ग्रामविकास मंत्र्याच्या दालनामध्ये आम्ही बसून या ठिकाणी आत्मदहन सुद्धा करण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे। आम्ही मागे हटणार नाही, आम्हाला या ठिकाणी न्याय मिळालाच पाहिजे। आमची भावडी गावामध्ये निस्ती तालुक्यात आमची पार लांबवर आमची भावडी गावामध्ये पाण्याइतकी आमची भावडी गाजलेली आहे। पण आज रोजी आम्हाला माझं जसं लग्न झालंय तसं आम्हाला असं रांजात पाणी नाही। आज जसं आम्हाला कळतंय तशी ती म्हणजे लग्न झाल्यापासून ते आता पहिली ते विहीर झालेली आहे, शासनाची विहीर आहे, तरी आम्हाला त्या शासनाच्या विहिरीचा लाभ मिळू शकत नाही आणि त्याचा आम्हाला पाणी बी भेटू शकत नाही। हे का भेटू शकत नाही ह्याची आमची पूर्ण दक्षता घ्या। आमच्या कर्मचारी लोक आमची दक्षता घेत नाही आणि आमची कुठलीही काय का आमची अजिबात का दक्षता घेत नाही। आम्ही त्यांच्याकडे किती येळोवेळा गेलेलो आहे, कर्मचारी लोक आम्हाला नुसतं हा हा म्हणतात आणि आमचा कानामागे विषय टाकतात। त्याच्यामुळे आम्हाला हितवर यायची बारी आली। आज श्रीगोंदा तालुका आहे, आज हिथं यायची आम्हाला गरज काय, पण आज आमचे तिथं विषय घेत नाही, आमची दखल घेत नाही, ते अजिबात लोक दखल घेत नाही। पुढचा जे व्यक्ती आहे तो आमच्या समोर असा गुरांना पाणी देतो, असा 100-200 रुपयाची दारू पिऊन येतो, लोकांना पाणी देतो आणि आम्हाला पाणी देत नाही। आम्हाला काय घाण शिव्या वापरतो। जे हक्काची विहीर आहे आम्हाला ते पाणी मिळलं पाहिजे आणि त्याचंच पाणी मिळलं पाहिजे, तरच आम्ही मागे हटणार नाही, तर मागे हटणार नाही। आज दिनांक मंगळवार या ठिकाणी जिल्हा परिषद या ठिकाणी आपण या पाण्याच्या प्रश्नावर जे भावडी गावचे जे ग्रामस्थ आणि सर्व महिला या ठिकाणी त्या पाण्याच्या प्रश्नासाठी या ठिकाणी उपोषण करत आहात, तरी बी या प्रशासन अधिकारी कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी त्यांचा आलेला नाही। पण माझी एक त्यांना कळकळून विनंती आहे की श्रीगोंदा या ठिकाणचे पंचायत समितीचे BDO किंवा ते TPO असतील, जगताप साहेब त्या ठिकाणी जात असतात, परंतु त्या कुठल्याही सामनेवाल्या व्यक्तीला, कारण ती सरकारी विहिरीचं पाणी शेतीला वापरलं जातं आणि लोकांना प्यायला पाणी देत नाही। पण माझं त्यांना एक आव्हान आहे, आता उपोषण करून आम्ही बी कटाळलो साहेब, तुमच्या दारामध्ये बसू आणि त्या ठिकाणी जर आम्हाला जर पाणी नाही मिळालं तर आम्ही तिथल्या प्रशासक अधिकाऱ्याला असो किंवा तिथल्या BDO अधिकाऱ्याला असो आम्ही काळं फासल्याशिवाय राहणार नाही, एवढं बोलून मी थांबतो। प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर।